नमस्कार. आजोबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वयाच्या 30व्या वर्षी मी इथे आली आहे. खूप छान वाटतं आहे आणि इथे मी माझे प्रत्येक समर वेकेशन घालवलेत, तर मग खूप छान वाटतं आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. असेच वाढदिवस त्यांचे कायम होत राहत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वडिलांनी आमच्यासाठी पप्पांनी खूप केलं आहे ते सांगण्याच्या पलीकडचं आहे आणि शिवाजी कॉलेज आणि संस्थेसाठी जे काही त्यांनी आयुष्य वेचलं आहे ते सगळं खूपच आहे. त्याच्यासाठी सांगावं तितके शब्द कमीच पडतील. हॅपी बर्थडे पप्पा. 10 वर्षानंतर आपण तुमच्या 100रीला परत इथे असेच जमू. माझ्या आईवडिलांनी पहिल्यापासून रयत शिक्षण संस्थेत खूप खूप काम केलं आहे. रयत शिक्षण संस्थेत त्यांनी पहिल्यापासून आपली सेवा केलेली आहे. आम्हालाही त्यांनी खूप काही दिलेलं आहे. त्यांना असंच उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी शिल्पा, पप्पांची सगळ्यात लहान मुलगी आणि ही माझी मोठी मुलगी आहे. तिची मुलगी अनुजा, भाऊ सारंग आणि राजश्री माझ्यापेक्षा मोठी बहीण आणि आई. आम्ही सगळेजण आज इथे एकत्रित आहोत. त्याचा खूप आनंद होतो आहे. आणि यावेळेला पप्पांनी आम्हाला लहानपणी खूप प्राणी पाळले होते आमच्यासाठी. हरणांपासून सगळे प्राणी, ते सगळं आठवतं आहे. खूप पुस्तकं त्यांच्यामुळं आम्हाला वाचायला मिळाली आणि त्यांचं बोलणं वागणं हे कायम आम्हाला आठवतं. आणि असेच त्यांचे अनेक वाढदिवस पुन्हा पुन्हा साजरे करायला आम्ही इथं जमू हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आर.डी. गायकवाड साहेब यांचा आजच्या दिवशी 90 वर्ष पूर्ण होऊन 91 वर्षामध्ये ते पदार्पण करीत आहेत. वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या कुटुंबियाकडून आणि सर्वांच्याकडून विद्यार्थ्यांच्याकडून शुभेच्छा. विशेष म्हणजे गायकवाड साहेबांनी कमवा शिका योजनेच्या विद्यार्थ्यांना, हजारो विद्यार्थ्यांना आपले संपूर्णपणे आयुष्य वेचलं आणि त्यांना सहकार्य केले. अनेकांचे प्रपंच उभे करण्यापाठीमागं साहेबांचा खूप मोठा हातभार लावलेला आहे. आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहिलेले आहेत आणि म्हणून आज आम्हाला आनंद होतो आहे की साहेबांचा वाढदिवस हा अतिशय चांगल्या प्रकारे आज त्यांचा संपन्न होत आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो अशाच प्रकारचे आनंदी आणि हसतमुखाने राहोत एवढीच अपेक्षा मी परमेश्वर त्यांनी व्यक्त करतो. समोर थोडं